नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 1 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला वरच्या बाजूला 24,115 त्यानंतर खाली 23,960 आणि त्याच्याही खाली 23,915 अशी तीन टार्गेट दिलेली होती आणि ही मंदीची तीन फायनल टार्गेट आहेत म्हणून सांगितलेलं होतं आणि हेही सांगितलं होतं की ह्या झोनच्या जवळून किंवा ह्याच्या थोडंसं खाली जाऊन एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आता आपल्याला अपेक्षा अशी होती की आज खूप चांगलं गॅप अप ओपनिंग होत होतं. तर आपल्याला अपेक्षा अशी होती की कालच इथून म्हणजे हे सेलिंग झालेलंच आहे इथपर्यंत आणि वर जातंय, थोडंसं खाली येईल आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल. पण त्यासाठी आपल्याला वाट बघायची होती की डब्ल्यू पॅटर्न पूर्ण बनतोय का? गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यावर प्रॉफिट बुकिंग येणार होतं. लाईव्ह मार्केटमध्ये मी ते सांगितलेलं होतं, की ओपन गॅप अप होतंय. ओपन झाल्यावर थोडंसं वर जाऊ शकतं, पण त्यानंतर लगेच प्रॉफिट बुकिंग येईल. आणि हे आलेलं प्रॉफिट बुकिंग जे होतं, हे आदल्या दिवशीच्या लोच्या खाली टिकलं. मग त्यावेळेला आपल्याला क्लिअर झालं, की आता थोडीशी वाट बघावी लागेल डब्ल्यू पॅटर्नसाठी. त्या पद्धतीनं खाली आलं. खाली आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, की ज्या पद्धतीनं सांगितलं होतं, त्या पद्धतीनं इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि एक आपल्याला तेजी बघायला मिळाली. त्यानंतर किंमत खाली आली. ही खाली येणार हे पण मी सांगितलेलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये. हे डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर ही किंमत कुठपर्यंत वर जाणार ती सर्व टार्गेट आली. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग येणार हे पण सांगितलं होतं. त्या पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग आलं आणि प्रॉफिट बुकिंग एकदा आलं, किंमत इथपर्यंत खाली आली, तेव्हा सांगितलं होतं, की 23,950 ही निळ्या रंगामध्ये जी लेवल दिसतेय, ह्याच्यावर जर किंमत व्यवस्थित टिकली, तर मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. पण काय झालं, इथे सुरुवातीलाच थोडा वेळ आपल्याला एक आशा निर्माण झाली होती, की 23,950 च्या वर किंमत टिकतेय म्हणून. पण आज मंथली एक्सपायरी होती आणि मंथली एक्सपायरीच्या दिवशी जनरली काय होतं, की साइडवेज मूव्हमेंट आपल्याला एक मोठी मूव्हमेंट झाली खालच्या बाजूला, एक मोठी मूव्हमेंट झाली वरच्या बाजूला. याला व्होलाटाईल मूव्हमेंट म्हणतात. म्हणजे एवढं खाली आल्यानंतर एवढं परत वर जाणं, ही व्होलाटाईल मूव्हमेंट आहे. आणि त्यानंतर ही व्होलाटाईल मूव्हमेंट झाल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर साइडवेज मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर बऱ्याच वेळेला काय होतं, की नॉर्मल दिवस जर असता, तर तुम्ही इथे बघू शकता, की ह्या 2 कॅन्डलची जी बॉडी आहे, ही जवळ-जवळ सारखी बनली आहे. म्हणजे हा ट्विझर टॉप पॅटर्न होता. म्हणजे हा लो ब्रेक झाल्यानंतर खूप चांगलं सेलिंग बघायला मिळालं असतं. पण तसं काही झालं नाही. आपल्याला इथे साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, की एक रेड कॅन्डल बनली आहे. लगेच आपल्याला एन्गल्फिंग करणारी ग्रीन कॅन्डल बनली आहे. म्हणजे ह्याचा हाय ब्रेक झाल्यावर सुद्धा आपल्याला एक चांगली तेजी अपेक्षित होती. पण याचा हाय काही ब्रेक झाला नाही. म्हणजे असे आपल्याला बऱ्याच पॅटर्न आज बनले, पण कुठलाच पॅटर्न चालला नाही. याचं कारण आपल्याला माहिती आहे, की आज मंथली एक्सपायरी होती. त्यामुळे व्होलाटाईल आणि साइडवेज मूव्हमेंट होणार होती. जनरली मी जेव्हा हा लो तुटतो त्यावेळेला काय सांगतो, म्हणजे आज सकाळचं जर तुम्हाला विश्लेषण मी जे पाठवलेलं आठवत असेल, जे YouTube चॅनल मेंबर आहेत त्यांना, तर त्यामध्ये मी जनरली हा लो तुटल्यानंतर सांगतो, की ही मंदी अशीच चालू राहील. मी आज सांगितलं होतं, की व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळेल.
तर त्या पद्धतीनं व्होलाटाईल मूव्हमेंट झाली. डब्ल्यू पॅटर्न बनला, खाली आला. पण नंतर 23,950 जी महत्त्वाची लेव्हल होती, मुद्दाम इथे निळ्या रंगात दाखवली, ह्याच्यावर टिकलं नाही. किंमत खाली यायला लागली. आता उद्या काय होऊ शकतं? हे झालं आज काय झालं. आता आपल्याला बघायचं की उद्या काय होऊ शकतं. उद्यासाठी आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 23,835 ही लेव्हल. बरोबर. ही मी तुम्हाला थोडीशी निळ्या रंगामध्ये आणि डार्क दाखवली आहे. बरोबर. जर उद्या किंमत ह्याच्या खाली टिकली, तर मग काय होऊ शकतं? निफ्टी 50 मध्ये आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि किंमत कुठपर्यंत जाऊ शकते? 23,800 पर्यंत जाऊ शकते, 23,755 पर्यंत जाऊ शकते आणि ह्या आसपास कुठेही समजा किंमत इथून खाली आली आणि त्यानंतर बाउन्स जरी आला, तरी मग पुन्हा एकदा किंमत आणखीन खाली जाऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला तयार होऊ शकतं. कधी? जर 23,835 च्या खाली किंमत टिकली तर. बरोबर. ह्याच्या खाली किंमत टिकली तर हे सगळं विश्लेषण मी जे सांगतोय हे होऊ शकतं. पण आता ज्या पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतंय, की इथून खाली आलंय, परत वर चाललंय, परत थोडंसं खाली आलं, एक डब्ल्यू पॅटर्न बनला किंवा आणखीन थोडंसं वर गेलं म्हणजे उद्या काय होईल? समजा गॅप अप ओपन झालं. परत आज जसं खूप गॅप अप ओपन झालं, तसं गॅप अप ओपन झालं. मग काय होईल? किंमत वर गेली आहे. आणखीन थोडी खाली आली आणि परत वर जायला लागली. तरी सुद्धा इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि मग तेजी होऊ शकते. त्यामुळे उद्या आपल्याला कोणत्या लेव्हलवर लक्ष ठेवायचं आहे? 23,835 या लेव्हलला फार महत्त्व आहे. ही जर लेव्हल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, सेलिंग कंटिन्यू होईल, घसरण मोठी वाढेल आणि सेल ऑन राईज होईल. सेल ऑन राईज म्हणजे काय? किंमत खाली आली, परत वर गेली, तरी परत खाली येणार. ह्याला म्हणतात सेल ऑन राईज. म्हणजे खाली गेलेली किंमत जरी बाउन्स होऊन वर आली, तरी परत खाली जाते. 23,835 च्या खाली गेल्यानंतर शॉर्ट टर्ममध्ये सेल ऑन राईज होऊ शकतं. 23,835 च्या वर टिकली, डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग काय होईल? आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळू शकेल. तर अशा प्रकारे उद्याचं विश्लेषण आपण दोन्ही बाजूनं सांगितलंय. काय पॅटर्न बनतोय त्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे. जर ह्याच्या खाली टिकलं, सेलिंग येईल. ह्याच्या वर टिकलं, म्हणजे हे विश्लेषण क्लिअर कट आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सरांनी दोन्ही बाजूनं सांगितलंय. पण दोन्ही बाजूनं सांगताना सुद्धा मी एक महत्त्वाची लेव्हल दिली आहे. ह्या रेफरन्समध्ये सांगितलेलं आहे, की ह्या रेफरन्सच्या खाली टिकलं, सेलिंग होणार. ह्या रेफरन्सच्या वर टिकलं, मग डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होणार. तर ह्या पद्धतीनं आपल्याला उद्याचं विश्लेषण निफ्टी 50 मधलं लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ पॉज करून ह्या लेवल ज्या आहेत, ज्या निळ्या रंगामध्ये दाखवल्यात खालच्या बाजूला, या तुमच्या चार्टवर सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये काल आपण काय केलं होतं? काल आपण ह्या 3 लेव्हल दिल्या होत्या. पहिली लेव्हल होती 57,890 ची, दुसरी लेव्हल होती 57,680 ची, तिसरी लेव्हल होती 57,525 ची. कालच्या पर्यंत बघितलं तर आपल्याला 2 टार्गेट आलेली होती. पहिली 2 टार्गेट आलेली होती कारण हे सेलिंगची टार्गेट होती. आज काय झालं? आज इथे सुद्धा खूप मोठं गॅप अप ओपनिंग झालं. ओपनिंग झाल्या-झाल्या आपल्याला काय वाटत होतं? काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं, कारण ही पहिली एक टार्गेट आलंय, दुसरं टार्गेट आलंय. त्यामुळे आपली अपेक्षा अशी होती, की आता डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर त्या पद्धतीने इथपर्यंत आलं होतं. इथे गेलं होतं आणि इथून खाली येत होतं. तर आपल्याला असं अपेक्षा होती आणि इथून वर पण चाललं होतं. अपेक्षा अशी होती, की हा डब्ल्यू पॅटर्न पूर्ण बनेल, याच्यावर ब्रेकआउट येईल. डब्ल्यू पॅटर्न बनल्यासारखा झाला. काही सेकंदच किंमत इथे राहिली. आपलं म्हणणं काय असतं, की ही जी लेव्हल आहे ह्याच्यावर टिकलं पाहिजे, म्हणजे ह्याच्यावर क्लोजिंग आलं पाहिजे. तसं काही इथे झालं नाही. ओपन झाल्या-झाल्या किंमत खाली आली. त्यामुळे हा डब्ल्यू पॅटर्न काही इथे बनला नाही. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर काय झालं, किंमत आणखीन खाली आली. परत इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनतो की काय अशी परिस्थिती तयार झाली होती. तुम्ही इथे चेक करा. ह्या इथपर्यंत खाली आलं, वर गेलं, इथपर्यंत खाली आलं, परत वर जातंय. आता इथे सुद्धा पहिला लो खाली होता, दुसरा लो वर होता. डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मात्र काही झाला नाही. बरोबर. त्यानंतर पुन्हा इथे किंमत खाली आली आणि खाली येत येत आपल्याला तिसरं टार्गेट जे होतं 57,525 चं ते परफेक्ट दिलं. 525 चं टार्गेट दिल्यावर सुद्धा बाउन्स झाला. पण पुन्हा एकदा सेलिंग आलं. पुन्हा एकदा 57,525 चा सपोर्ट घेतलाय. तर त्यामुळे आता आपल्याला काय वाट बघायची आणि हे प्रत्येक वेळेला तुमच्या लक्षात काय येईल, की ज्यावेळेला लो बनत चाललेत, हे लो आपल्याला तुटतायत. बरोबर. ह्याच्या खाली हा. म्हणजे हे सगळे लो खाली, 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 खाली बनत चाललेत.
आपल्याला जर डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल तर काय झालं पाहिजे, इथून वर जातंय, थोडंसं खाली आलं पाहिजे आणि वर झालं पाहिजे आणि हा जो लो आहे हा आपल्याला खाली खाली न बनता, म्हणजे लोअर लो न बनता हायर लो बनला पाहिजे. हायर लो हायर हाय पॅटर्न जेव्हा बनेल त्यानंतर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, आपल्याला एक तेजी बघायला मिळू शकते. आता इथे काय झालंय, तिन्हीच्या तिन्ही टार्गेट आली आहेत, त्यामुळे उद्या कदाचित जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर तेजी बघायला मिळेल. आणि एक दुसरं वैशिष्ट्य असतं, मी नेहमी सांगतो, जे जे आपल्या YouTube चॅनल मेंबरशिपचे सदस्य आहेत त्यांनाही लक्षात असेल, की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत ही घसरण चालूच राहणार. ही 3 फायनल टार्गेट आहेत, याचा अर्थ असा नाही की ह्या टार्गेटला आल्यानंतर आज आपल्याला इथे सपोर्ट घेतलेला दिसतोय, पण ह्याचा अर्थ असा नाही की इथे सपोर्टच घेईल, ह्याच्या खाली जाऊच शकणार नाही. असं आपलं विश्लेषण नसतं. आपलं विश्लेषण असं आहे, की खाली येताना आपल्याला ही 3 टार्गेट आहेत. म्हणजे आपण इथे येऊन थांबू शकतो. ह्याच्या खाली जाणारच नाही असं नसतं. खाली जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं? जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तिथपर्यंत जाऊ शकतं. तर त्या पद्धतीने आपल्याला वाट बघायची आहे. माझ्या तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही काय करू शकता, आता जेव्हा YouTube ओपन कराल आणि आपला शेअर मार्केट मराठी हा YouTube चॅनल ओपन कराल, तर त्यामध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉइन बटन दिसायला लागलं असेल. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण मेंबरशिपसाठी 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या, कारण आपण ह्याच 2 मेंबरशिप सध्या चालू केलेल्या आहेत. ह्या 2 मेंबरशिप अजून चालू झालेल्या नाही आहेत. त्यामुळे ह्या 2 मेंबरशिप जर घेतल्यात तर तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. तर आता गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप पैकी एक मेंबरशिप घेऊ शकता. या मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळतील, हे तुम्ही जॉइन बटन क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे सर्व ऑप्शन दिसतील, त्यामध्ये तुम्ही वाचू शकता. पण ते वाचून सुद्धा जर तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, मला ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. हा जो नंबर आहे हा फक्त WhatsApp मेसेजसाठी आहे. ह्या नंबरवर साधा कॉल, WhatsApp कॉल असे कुठलाही कॉल करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिला जातो. त्यामुळे तुमच्या ह्या YouTube चॅनल मेंबरशिप संदर्भात कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज टाकून ठेवू शकता. लक्षात ठेवा, मागचे 8 दिवस मी बाहेरगावी होतो, त्यामुळे असंख्य मेसेजेस आलेले आहेत. मला रिप्लाय द्यायला 1-2 दिवस वेळ होऊ शकतो, पण तुम्ही मेसेज ह्या नंबरवर पाठवून द्या. थोडंसं बॅकलॉग असल्यामुळे तो भरून निघायला, सर्व मेसेजला रिप्लाय द्यायला थोडासा वेळ लागेल. नंतर मग आपल्याला एका दिवसामध्ये तुम्हाला रिप्लाय मिळू शकेल. तर सध्या आपल्याला जी काही शंका असेल या नंबरवर विचारू शकता. आता हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात. आता पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये अगदी निफ्टी 50 सारखंच विश्लेषण आहे. काल पहिलं टार्गेट आलेलं होतं, दुसरं टार्गेट आलेलं होतं. डब्ल्यू पॅटर्नची अपेक्षा होती. गॅप अप ओपन झालं, खाली आलं, बरोबर तिसऱ्या टार्गेटला टच केलं. 3 टार्गेट टच झाल्यावर डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनला. म्हणजे एकदम परफेक्ट आपल्याला पाहिजे तसं स्क्रिप्ट झालं. पण नंतर ज्यावेळेला खाली आलं, तर इथून आपल्याला जे वर जायला पाहिजे होतं, ते गेलं नाही आणि त्यामुळे काय झालं, आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळालं. आता ह्यामध्ये आपल्याला उद्यासाठी काय महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत, तर उद्यासाठी सगळ्यात महत्त्वाची लेव्हल आहे ती म्हणजे 76,295 ची. जसं निफ्टी 50 मध्ये एक लेव्हल दिली आहे, ह्या लेव्हलला अतिशय जास्त महत्त्व आहे. जर किंमत ह्याच्या खाली टिकली तर मग सेन्सेक्समध्ये सेल ऑन राईज होईल. म्हणजे किंमत खाली जाताना हे पहिलं टार्गेट आहे 76,165 किंवा 76,005 अशी 2 टार्गेट येऊ शकतात. त्यानंतर बाउन्स जरी आला तरी सुद्धा काय होईल, या बाउन्स नंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. याला म्हणतात सेल ऑन राईज. तर सेल ऑन राईज होऊ शकतं इथे जर किंमत 76,295 च्या खाली टिकली. मात्र जर 76,295 च्या खाली गेलीच नाही किंवा गेली पण टिकली नाही आणि इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनला, असा कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनला, तर काय होऊ शकतं, आपल्याला
ह्याच्यामध्ये एक चांगली तेजी बघायला मिळू शकते. तर अशा पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट होऊ शकते. जसं निफ्टी 50चं विश्लेषण आहे, तसंच्या तसं विश्लेषण सेन्सेक्सचं आहे. फक्त इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की ह्या ज्या लेव्हल्स आहेत, ह्या लेव्हल तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या लेव्हल तुमच्या चार्टवर मार्क करू शकता. उद्या समजा गॅप अप ओपन झालं, वर गेलं, थोडं खाली आलं, डब्ल्यू पॅटर्न बनला, तर असं जाऊ शकतं. किंवा उद्या फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन झालं, खाली जायला लागलं, तर मग पुन्हा नव्यानं डब्ल्यू पॅटर्न बनावा लागेल. तरच आपल्याला काय होऊ शकतं, ह्या गोष्टी बघायला मिळू शकतात. पण जर एकदा ह्या लेव्हलच्या खाली टिकली, तर मात्र मग डब्ल्यू पॅटर्न लगेच बनणार नाही. लक्षात ठेवा, सेल ऑन राईज होऊन आधी सेलिंग होईल. त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न बनायचा असेल, तर किंमत ह्याच्या थोडीशी खाली गेली तरी चालेल, पण त्यानंतर टिकता नाही. लगेच वर आली पाहिजे. तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची शक्यता आहे. ह्याच्या खाली जर टिकायला लागली, एकदा का 76,165 वगैरे टार्गेट आलं, मग सेल ऑन राईज झाल्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळणार नाही. तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.